हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये पाहूयात MPSCचे क्वेश्चन्स. महाज्योतीचा पेपर झालेला आज MPSCचा. फर्स्ट बघा पॉईंट, नाणेघाटावरती प्रश्न आला होता. हा मुंबईच्या जवळ आहे नाणेघाट. 7 वाहनांवरती प्रश्न विचारला होता. भूकंपाचं अपिकेंद्र, मुद्रा राक्षस कोणी लिहिलेलं आहे? विशाखा दत्त यांनी लिहिलेलं आहे. ब्लॉक पर्वत विचारलेलं आहे. तिरंगा बर्फी विचारलेली आहे, जी की वाराणसीमध्ये बनवली जाते आणि तिला GI टॅग मिळालेला आहे. तिरंगा बर्फी यामध्ये कोणत्या ठिकाणी ही बर्फी बनवली जाते असा क्वेश्चन असणार आहे. फोटोव्होल्टिक सेल विचारलेला आहे. सिलिकॉनने बनलेलं असतं ते फोटोव्होल्टिक सेल. PSCS मध्ये एक प्रश्न होता. PSCS वरती म्हणजे प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. नंद घराण्यातील शेवटचा राजा कोण होता विचारलेला होता. धनानंद हे शेवटचा राजा होता नंद घराण्यातला. 2011 साली महाराष्ट्रातील स्त्री साक्षरता विचारलेला दर तर 11 मध्ये 75.45 एवढा होता. पुढे काय विचारले बघा, महाराष्ट्रातील 5वा वित्त आयोगाचा कालावधी 1968 हा होता. निकट दृष्टीसाठी उपयोगी भिंग कोणता असणार आहे? आंतरवक्र भिंग. एलिजिबिलिटी फॉर नॅशनल पार्टीवरती क्वेश्चन होता. परत टुंड्रावरती क्वेश्चन होता. टुंड्रा प्रदेशाचा विशेष माहिती असं काहीतरी तो क्वेश्चन होता. टुंड्रा प्रदेशाच्या विशेषणाबद्दल सांगायला गेलं तर असा प्रदेश जिथे वनस्पतींची वाढ कमी तापमान आणि मर्यादित वाढीच्या काळामुळे प्रभावित होते. टुंड्राचे 3 विभाग पडतात. आर्टिक टुंड्रा, अल्पाईन आणि अंटार्क्टिका टुंड्रा. यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. कोणते यापैकी ऑप्शन दिले जाऊ शकतात तर तुम्हाला माहिती पाहिजे. हे 3 भाग पडतात टुंड्राचे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वायुदाब मोजण्याचे एकक विचारलेले मिलीबार. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल CEO कोण होते 2023चे? तर हे सचिन जैन. DNA वरती क्वेश्चन विचारलेला आहे. संत एकनाथ महाराजांवरती एक क्वेश्चन होता. आर्टिस्टिक ऑलराऊंडर 2023 विचारलेले. SDG कंडक्टेड इन महाराष्ट्र. प्लॅनिंग कमिशन, कल्चर कमिशन विचारलेलं आहे. ISL 2023 विनर कोण होते? त्रिसेबा सामायिक केंद्र यावरती क्वेश्चन होता. विद्युत प्रवाह वाढला तर चुंबकीय क्षेत्र कसे होते? कमी होते का वाढते का? त्यावर परिणाम होत नाही असा प्रश्न होता. 2011 मधील कार्यशील कामगारची टक्केवारी विचारलेली आहे. कोकणात आणि पूर्व विदर्भात आढळणारी माती विचारलेली आहे. शिवाजी महाराजांच्या राष्ट्रप्रधान मंडळात नेमणुकीबद्दल प्रश्न होता. ओझोन थरावरती प्रश्न होता. ट्रोपोस्फिअर. नेक्स्ट बघा, मानवाच्या कोणत्या हस्तक्षेपामुळे सागरातील पाण्याचे तापमान वाढ होते किंवा घट होते त्याची ते एक प्रश्न होता. वॉटर पोल्युशनवरती प्रश्न होता. थर्मल पोल्युशनवरती प्रश्न होता. रेडिओ ॲक्टिव्हिटीज पोल्युशनवरती होता. फ्लॅटो. चंद्रावर रेल्वे स्टेशन निर्माण. नावाशेवा बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न होता. अनाक्झियावरती प्रश्न होता. तर हे एवढे पॉईंट्स होते. बाकी काही क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.